इंग्रजांनी अनेक भारतीयांचा नरसंहार केला। त्यापैकीच एका घटनेचा साक्षीदार असलेला जालियनवाला बाग। इतिहासात जालियनवाला बाग हत्याकांड अशी त्या काळ्या दिवसाची नोंद आहे। पाहूया पंजाबच्या अमृतसर येथील जालियनवाला बाग येथून पुढारी न्यूजचा खास रिपोर्ट। एप्रिल 1919चा तो दिवस। पंजाबचा पवित्र आणि आनंदाचा उत्सव बैसाखीचा। अमृतसर इथल्या सुवर्ण मंदिराच्या शेजारील मैदानात त्या दिवशी सुमारे 20,000 नागरिक गोळा झाले होते। त्यावेळचा पंजाब इंग्रजांच्या दमनशाही विरुद्ध पेटून उठला होता। रोलेट ऍक्टच्या विरोधात महात्मा गांधींनी पुकारलेल्या सत्याग्रहाला समर्थन देण्यासाठी जालियनवाला बागमध्ये एका सभेचं आयोजन केलं होतं। शहरात कर्फ्यू लावण्यात आला होता, मात्र कर्फ्यू मध्ये सुद्धा हजारो नागरिक जालियनवाला बागेमध्ये एकत्र झाले। शांतीपूर्ण मार्गाने इंग्रजी राजवटीचा विरोध सुरू होता, मात्र इंग्रजी अधिकाऱ्यांना हे सहन झालं नाही। भारतीयांच्या या ठिणगीमधून पुन्हा एकदा 1857 सारख्या उठावाची ज्वाळा भडकू शकते अशी भीती इंग्रजांना वाटायला लागली। त्यामुळे ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड डायर याने हे हत्याकांड घडवून आणलं। त्यापूर्वी 10 एप्रिलला सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू या प्रसिद्ध स्वातंत्र्यवीरांच्या सुटकेची मागणी करणाऱ्या भारतीयांच्या खोळक्यावर सैन्याच्या एका तुकडीने बेछूट गोळीबार केला। त्याचे पडसाद त्याच दिवशी उमटले आणि अमृतसरमधील टाउन हॉल, 2 बँकांच्या इमारती, तारघर, रेल्वेचं गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं। इंग्रजांनी दिवसभर केलेल्या गोळीबारात 8 ते 10 स्वातंत्र्य सैनिक धारातीर्थ पडले। अमृतसर शांत होतं, पण पंजाबमधील इतर भागात हिंसा सुरू असल्यानं पंजाबमध्ये 13 एप्रिल रोजी मार्शल लॉ लावण्यात आला। जालियनवाला बागेच्या चारही बाजूला उंच इमारती असून आत जाण्यास एक चिंचोळा मार्ग आहे। याच मार्गाने जनरल डायर याच्या 90 सैनिकांसह आत शिरला। बाहेर जाण्याचा मार्ग बंद करून जमलेल्या जमावावर बेछूट गोळीबार करण्याचे आदेश दिले। 10 मिनिटं सुरू असलेल्या या गोळीबारात 1650 फैरी झाडण्यात आल्या। नागरिकांना काही समजण्याच्या आतच गोळीबार सुरू झाल्यानं सगळीकडे पळापळ सुरू झाली। आपला जीव वाचवण्यासाठी मिळेल तिकडे लोक पळत होती। बागेच्या एका कोपऱ्यात असलेल्या मोठ्या विहिरीत लोकांनी जीव वाचवण्यासाठी उड्या घेतल्या। या विहिरीतून नंतर 120 मृतदेह बाहेर काढण्यात आले। रोलेट ऍक्ट आणि इंग्रजांच्या दमनकारी नीतीविरोधात 13 एप्रिल 1919 रोजी याच जालियनवाला बाग या बागेमध्ये मोठी सभा भरवण्यात आलेली होती। 5000वर नागरिक या ठिकाणी एकत्र झालेले होते आणि जनरल डायर आपल्या 90 सैनिकांना घेऊन या जालियनवाला बागमध्ये प्रवेश केला आणि जे निरपराध लोक होते त्यांच्यावर थेट गोळीबार करणं सुरू केलं। त्यामुळे जे काही लोक होते किंवा लहान मुलं होते त्यांनी जीव वाचवण्यासाठी याच विहिरीमध्ये उडी घेऊन जीव वाचवण्याचा प्रयत्न केला। या विहिरीला आता शहीदी कुवा म्हणतात आणि जेव्हा यातून मृतदेह काढण्यात आले तेव्हा ते 120 मृतदेह या शहीदी कुवामधून काढण्यात आले। शहीदी विहीर म्हणून याला ओळखण्यात येतं। आता हे संरक्षित करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आजही जे आहेत, जे देशप्रेमी आहेत, जे देशभक्त आहेत, श्रद्धांजली वाहण्यासाठी आपल्या शहीदांना इथे येऊन नमन करतात। जनरल डायरच्या आदेशावरून करण्यात आलेल्या या गोळीबारात इंग्रजी सरकारनुसार 400 जणांचा मृत्यू, मात्र काँग्रेसच्या मते 1000 लोक मारले गेले आणि 1200 जखमी झाले। त्या हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी इंग्रज सरकारने हंटर समिती नेमली, तर काँग्रेसने सुद्धा पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेत समिती नेमली। जनरल डायरच्या या निर्घृण हत्याकांडाची साक्ष आजही येथील भिंती देतात। जालियनवाला बागेतील या भिंतीवरील बंदुकीच्या गोळीच्या खुणा आजही अगदी स्पष्ट आहेत। अमृतसरच्या स्वर्ण मंदिराजवळील असलेल्या या जालियनवाला बाग हत्याकांडातील आजही ज्या खुणा आहेत त्या इथे आपल्याला स्पष्टपणे दिसून येतात। कारण इथे आपण पाहू शकतो की ज्या
खुणा आहेत, बंदुकीच्या गोळींच्या खुणा ज्या आहेत त्या या भिंतीवर आजही ताज्या असल्यासारखं आपल्याला दिसून येत आहे. एवढी वर्ष झालेली आहेत, मात्र या संरक्षित करून ठेवलेली आहे. भिंतही त्याच वेळची आहे आणि खुणाही त्याच वेळचे आहे. तर यावेळेस जेव्हा लोकांनी आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, जेव्हा त्यांच्यावर अमानुष गोळीबार करण्यात आलेला होता, 1650 राऊंड एवढा गोळ्या या निरपराध लोकांवर गोळीबार करण्यात आलेला होता, त्या गोळीबाराच्या खुणा आजही इथे ताज्या आहेत, त्या संरक्षित करून ठेवलेल्या आहेत आणि त्या आपल्याला इथे या भिंतीवरच्या खुणांमध्ये आजही दिसून येतात. 13 एप्रिल 1919चा तो दिवस भारतीय कधीही विसरू शकणार नाहीत. त्या दिवसाच्या स्मृती आणि शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी या ठिकाणी सरकारतर्फे स्मारक उभारण्यात आलंय. भिंतीवरील गोळ्यांच्या खुणा आणि विहीर संरक्षित करण्यात आल्या असून दररोज हजारो नागरिक इथं भेट देऊन शहीदांना श्रद्धांजली वाहतात. या हत्याकांडाची इंग्रज सरकारनं फारशी दखल घेतली नाही, परंतु महात्मा गांधींच्या सत्याग्रहाला आणि एकूणच स्वातंत्र्य चळवळीला यामुळे अधिक धार आली. जालियनवाला बागेतील निरपराध लोकांच्या हत्याकांडाने अनेक क्रांतीवीरांना स्फूर्ती मिळाली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या या शहीदांना पुढारी न्यूज कडून आदरांजली. कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, श्रद्धा शिर्के, पुढारी न्यूज, अमृतसर, पंजाब.